संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला विठाला पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा संतांच्या भेटीमध्ये व्यक्त झालेली जी धन्यता आहे ती धन्यता प्रकट करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत की आजचा काळ आजची वेळ आजचा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत धन्य अशा पद्धतीचा आहे। काय कारण आहे? महाराजांनी सांगितलं पायी मिठी पडली तो संतांच्या पायाला मिठी मारली माझं जीवन धन्य झालं। महाराजांना विचारलं का हो संतांची भेट झाली त्यांच्या पायाला मिठी मारली जीवन धन्य झालं एवढंच आहे का? नाही म्हटले यशावत जीवाला जे दुःख देणाऱ्या गाठी आहेत का नाही त्या सगळ्या गाठी निघून गेल्या। संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ गाठी सुटणं एवढा संतांच्या भेटीचा फायदा आहे का? नाही। यशावत जीवाला ज्या संसाराचं दुःख वाटतं ती दुःखरूपी असलेली जी नदी आहे ती नदीचा मी तरुण गेलो भव नदीचा झाला तारा आणि ही दुःखरूपी नदी तरुण गेल्यामुळे आमच्या जीवनामध्ये मांगल्य प्राप्त झालं आणि ही मांगल्याची अवस्था आम्हाला ज्यांनी दिली त्यांचं नाव आहे संत तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या विठाला पवित्र भूमी असणाऱ्या पावन भूमी असणाऱ्या या चिंचपूर या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने महान तपोनिधी असणारे महान भगवत भक्त कीर्तिशोर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालू असणारा हा सोहळा आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही उपांत्य दिवशीची कीर्तन सेवा ज्याला संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन म्हटलं जातं एक महत्वपूर्ण सेवा माझ्याकडे आलेली आहे। परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य काका इथं उपस्थित आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने आणि या गावातील सर्व भाविक भक्त परिसरातील भाविक भक्त पूजनीय सर्व महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय आणि माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आहे। विठाला येण्याने संतांच्या राहण्याने आणि संतांच्या कार्य करण्याने तो परिसर पावन झालेला असतो। इथं कीर्तिशोर महाराजांची पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। एक गिरी परंपरेतला एक फार मोठ्या पद्धतीने एक लौकिकाला प्राप्त झालेला असा मठ या गावाला परंपरेने प्राप्त झालेला आहे। मी थोडस आणखीन धाडस करून बोलतो याच्यापेक्षाही स्पष्ट बोलायचं झालं तर मानकोजी महाराज बोधले यांच्या गुरु परंपरेमध्ये ज्या काही पिढ्या सांगितल्या जातात गिरीपुरी भारती हे जे काही दशनाम पीठक सांगितली जातात त्याच्यामध्ये गिरी परंपरा असेल पुरी परंपरा असेल भारती परंपरा असेल ही बोधले महाराज घराण्याची त्या अर्थाने गुरु परंपरा आहे आणि त्यामुळे या गावामध्ये सेवा करायला येत असताना दोन्ही गोष्टीने आनंद लाभतो। मला आठवत आहे आम्ही खूप लहान असताना काकांना आमचे वडील दादा गावी घेऊन आलेले होते। आमचा जुना वाडा होता आणि त्या जुन्या वाड्यामध्ये आम्हाला सगळ्यांना गुरुमंत्र द्यायला लावले गेले। त्यामुळे एक अशा पद्धतीचे एक ऋणानुबंध या मठाचे आणि या मठामुळे या गावाचे त्यामुळे या गावाला येत असताना दोन्ही गोष्टींनी आनंद होतो की एक तर सप्ताहातली सेवा होते याचाही आनंद होतो आणि एका महान परंपरेमध्ये ही सेवा करण्याचं भाग्य लाभतं याचाही आनंद होतो। सेवा अन्य ठिकाणी करणं वेगळं आणि जिथं साधूचा स्पर्श आहे तिथं सेवा करणं वेगळं। जरा थोडस धाडस करून बोलू इथं उभा राहण्याकरिता काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं। जरा आणखी स्पष्ट बोलू
उभा करणं वेगळं, राहणं वेगळं. आता त्यात कळून गेला असेल तुम्हाला काय बोलायचं. काही काही तुम्ही आणून उभा करता, पण काही काही ना उभा राहण्याकरता काहीतरी पूर्व पुण्य उदयाला यावं लागतं. आणि म्हणून ही भूमी मोठी पवित्र भूमी. बऱ्याचदा अशी गोष्ट असते की अतिपरिचयतावज्ञ होऊन जाते. त्यामुळे ही भूमी सामान्य नाही. म्हणून मी म्हटलं ना, मी जाहीर बोललो, याच्यामध्ये मला कोणत्याही पद्धतीचा संकोच वाटत नाही. आमच्या ज्या काही परंपरेमध्ये गुरु घराणे आहेत, त्याच्यामधलं एक गिरी परंपरेचं हे गुरु घराणं म्हणून आम्ही मानतो. आम्ही त्यांच्या चरणावर अखंड नतमस्तक होतो. भारती परंपरा असेल, पुरी परंपरा असेल, गिरी परंपरा असेल, ही शंकराचार्यांच्या दशनाम पीठकापैकी एक पीठ आहे. त्यामुळे या रूपाने हा मठ इथं असणं म्हणजे थोडं विभीषण महाराज तत्वज्ञानाच्या भाषेत सांगू, हा इथं मठ असणं म्हणजे जणू काही जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचं वास्तव्य असणं आहे. या जाणीवा आपल्या लक्षात आल्या पाहिजे. मी थोडं आपल्याला फार कौतुक करतोय अशातला भाग नाही, परंतु आळंदी क्षेत्राला जसं महत्व आहे, देहू क्षेत्राला जसं महत्व आहे, पैठण क्षेत्राला जसं महत्व आहे, धामणगाव क्षेत्राला जसं महत्व आहे, तितकंच महत्व चिंचपूर या भूमीला आहे. तितकंच महत्व या भूमीला या भूमीकडे पहा. आणि म्हणून इथली माती सुद्धा अत्यंत पवित्र अशा पद्धतीची तपश्चर्या झालेली माती आहे. जरा विचार करा, इथली माती कीर्तीश्वर महाराजांनी इथं जर वास्तव्य केलेलं आहे, त्यांचं जर अधिष्ठान इथं आहे, आणि त्या अधिष्ठानापुढे जर हे अनुष्ठान चाललेलं असेल, तत्वज्ञानातली एक प्रक्रिया सांगू, अधिष्ठानापुढे अनुष्ठान चालावं, त्या अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, त्या अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते. मी आपल्याला ऐकण्याचं प्रमाण देऊन पुढे जातो. अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत नृत्य रसाळ, अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुगा. तन्मयतेला प्राप्त होणं हा अनुभव आहे, आणि हा अनुभव अनुसंधानाशिवाय नाही, अनुसंधान अनुरागाशिवाय नाही, अनुराग अनुष्ठानाशिवाय नाही, आणि अनुष्ठान अधिष्ठानाशिवाय नाही. विठ्ठल संतांची भूमी आहे. जरा आणखीन महाराजांच्या प्रमाणे बोलायचं झालं तर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या पायाखालची माती जरी कपाळाला लागली, जसं आळंदीला गेल्यानंतर नाही आम्हाला ज्ञानोबारांचं दर्शन घडलं, तर आम्ही आळंदीची माती उचलतो आणि कपाळाला लावतो, आणि आमच्या अंतःकरणात भावना अशी होते की आम्ही ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं. नाही आम्हाला पैठणमध्ये गर्दीमध्ये दर्शन झालं तर आम्ही तिथली माती उचलतो, कपाळाला लावतो, आणि असं म्हणतो आम्ही की झालं बाबा, बस झालं, आम्हाला नाथ महाराजांचं दर्शन घडलं. पालखी सोहळ्यामध्ये अहो बाकी काय घेऊन बसला, घोड्याच्या पायाखालची माती जरी कपाळाला लागली तरी आम्हाला असं वाटतं की ज्ञानोबारांचं दर्शन घडलं आहे. कडे पालखी सोहळ्यामध्ये हे श्रद्धा. चरणाची माती ही फार महत्वाची. पायाची माती कपाळाला लागली तर वासनेचे बीज, बीज या शब्दाचा अर्थ अज्ञान, वासनेचं बीज काय आहे? अज्ञान. अज्ञान जळवणी जाय अशी महाराजांची भाषा आहे. आम्ही कॉलेजमध्ये बार्शीमध्ये असताना मी एकदा व्याख्यानामध्ये मी हे बोलून गेलो, संतांच्या पायाखालची माती कपाळाला लागली तर माणसाचं अज्ञान जळून जातं. मी असं व्याख्यानामध्ये माझ्या तिथल्या जी कॉलेजमध्ये माझी भाषणं व्हायची त्याच्यात मी बोलून गेलो. मग त्यावेळेस आमचे काही मित्र मंडळी, त्यातले 2-4 इथंच आहेत, ते काही फार बहात्तर होते सगळे, की आजही बहात्तर. मग त्या काळामध्ये मित्रांनी विचारलं, म्हणले का संतांच्या पायाखालची माती कपाळाला लागली तर अज्ञान जळून जाय असं तुम्ही म्हणता? म्हटलं हो, महाराजांचं प्रमाण. एका मित्राने माझ्या विचारलं, संतांच्या पायाखालची माती कपाळाला लागण्याच्या ऐवजी आपल्याच पायाखालची माती आपल्या कपाळाला लागली तर काही विचारलं, आपल्याच पायाखालची माती आपल्या कपाळाला लागली तर चालत नाही का? मी म्हटलं काही काळजी करू, संतांच्या पायाखालची माती कपाळाला लागली तर अज्ञान जळून जाय असं संतांनी सांगितलं. तुझ्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लागली तर काय होईल हा तुझा प्रश्न आहे ना. एका वाक्यात उत्तर देतो, तुझ्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लागल्यानंतर तुझीच माती होईल. कारण तुझ्या पायाखालची माती काही नीट आहे का? तुझे पाय काही नीट आहेत का? जरा महाराजांच्या भाषेत बोलू. आम्हाला जुन्या काळामध्ये आपण विभीषण महाराजांनी बरोबर करायचो लहानपणी, वासना ओढाळ जाय गाड्यानो, वासना ओढाळ जाऊ नये तिकडे जाय, पिऊ नये ते पे, म्हणून मोडावा तिचा पाय, वासना ओढाळ गाय गड्या. पाय काही नीट आहेत का? नको तिकडे गेलेले हे पाय, त्या पायाखालची माती काय अशी पवित्र असणार? पायाची सार्थकता नेमकी कशात आहे? एकनाथ महाराजांची अगदी आरंभाला एक भागवतातली ओवी देऊन जातो, ऐका. नाथ महाराज सांगतात, या पायाने काय करावं? तीर्थयात्रा क्षेत्र गमनता
हरी कीर्तना जागरणा जाता का संत समागमी चालता का नृत्य करिता हरी कीर्तन. महाराजांची भाषा. या पायाने काय करावं? तीर्थयात्रा करावी. 1. या पायाने काय करावं? क्षेत्राला प्रदक्षिणा करावी. 2. या पायाने काय करावं? हरी कीर्तनाला चालत जावं. 3. या पायाने काय करावं? हरी जागराला चालत जावं. 4. या पायाने काय करावं? संतांच्या संगतीमध्ये चालावं. 5. आणि या पायाने काय करावं? कीर्तनामध्ये टाळ घेऊन थै थै नाचावं. 6. तर हे पाय सार्थक आहे. तर या पायाची सार्थकता होऊ शकते. त्यामुळे या पाया संतांचे पाय लागलेली ही भूमी आहे. त्यांच्या पायाखालची ही माती अत्यंत पवित्र अशा पद्धतीची ही माती आहे. मी जरा आणखीन एक विचार माझ्या अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता बोलतो. ऐका. संत दर्शन होण्याच्या पूर्वीची आपण आणि संत दर्शन झाल्यानंतरची आपण याच्यात फरक आहे. पटतंय का माझं बोलणं? बघा मी आणखीन सोपं करून सांगतो आपल्याला. गुरु भेट होण्याच्या अगोदरची आपण आणि गुरु भेट झाल्यानंतरची आपण फरक आहे का नाही? सद्गुरु भेट होण्याच्या अगोदर आपण आणि सद्गुरु भेट झाल्यानंतर फरक आहे. बरं जाऊ द्या. अगदी सोपं सांगू. माळ घालण्याच्या अगोदरची आपण पुढलं बोलू काय आणि माळ घालण्यानंतरची आपण फरक आहे की नाही? माळ घालण्याच्या अगोदर आपण कुठेही बसलं तरी कुणी काही बोलत नव्हतं. पण माळ घातल्यानंतर मात्र बंधनं आली आणि माळकऱ्यांनी बंधनं पाळलीच पाहिजे. आता दुर्दैवाने हे माळकऱ्याला सांगायची वेळ आली आहे. बिगर माळकरी जरा बरे चालायला लागले. अशी माळ ही माळ म्हणजे सामान्य नाही. तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं, कपाळाला गंध लावणं म्हणजे हे काही उगीच धारण केलेली लक्षणं नाहीये. ही माळ एकदा गळ्यात पडली की त्याच्या अगोदरचं जीवन आणि त्याच्या नंतरचं जीवन याच्यात फरक आहे. आणि या अभंगाकडे प्रवेश करताना मला असं वाटतं की तुकाराम महाराज एका आनंदाने या अभंगातून बोलतात. धन्य काळ संत भेटी ही जी भाषा महाराजांची आहे त्याच्यातून आपल्याला अर्थ असा काढता येईल. संत भेट होण्याच्या पूर्वीचे तुकाराम महाराज आणि संत भेट झाल्यानंतरचे तुकाराम महाराज असा 2 अंगाने तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार करता येईल. मी तुमच्या ऐकण्याची प्रमाण देऊन पुढे जातो. ऐका. तुमच्या सगळ्यांच्या माहितीची प्रमाण देऊन पुढे जातो. संत भेट होण्याच्या अगोदर तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा. देव कृपा करील मज काय लाज राखील पुसावेसी ह्याची वाटे. जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. सांगेसा या शब्दाचा अर्थ संत. मला चिंता वाटायला लागली. काय चिंता वाटायला लागली? देव कृपा करील मज काय लाज राखील हे सांगेसा कोण भेटे याची चिंता वाटायला लागली. माझ्यावर देवाची कृपा कधी होईल, हे सांगणारे संत मला कधी भेटतील याची मला चिंता वाटायला लागली. संत भेटीच्या अगोदर चिंता वाटे. ऐका माझं बोलणं. संत भेटीच्या अगोदर चिंता वाटे. आता पुढचं सांगू. संत भेट झाल्यानंतर त्याच तुकाराम महाराजांच्या मुखातून भाषा आहे. अवघी चिंता वारली. आहे का नाही दोन्ही प्रमाण? संत भेट जोपर्यंत नाही तोपर्यंत म्हणतात तुका म्हणे चिंता वाटे आणि एकदा संतांची गाठ पडल्यानंतर तेच तुकाराम महाराज म्हणतात अवघी चिंता वारली. मी अनेकदा विचार सांगत असतो. खरं तर महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास करत असताना अवघी चिंता वारली हा वारली शब्द खूप महत्वाचा आहे. वारली म्हणजे जळाली, मिली. जरा मला कधी कधी आश्चर्य वाटतं. महाराजांनी असं लिहिलं असतं तर चाललं असतं अवघी चिंता निघून गेली असं म्हणायला काय हरकत नव्हतं. पण सांगू गमतीचं वाक्य. महाराजांना माहित होतं निघून गेलेली 8 दिवसात माघारी. चिंतेबद्दल बोलतो दुसऱ्या डोक्यात उद्या काना करायचा आपल्याला. पण एकदा मेली, जळाली, वारली की पुन्हा उत्पत्ती नाही. आपण सगळे शेतकरी मंडळी. 2 शेतकरी बाजारामध्ये गेले. दोघांनी शेंगदाणे विकत घेतले. दोघांनी एकमेकाच्या शेतामध्ये पेरले. 15 दिवसानंतर एकमेकाच्या शेताकडे पाहिलं. एकाचा हिरवागार भुईमूग उगवून आला, एकाचं काही उगवूनच आलं नाही. ज्याचं उगवून आलेलं नाही तो म्हटला अरे बाबा आपलं शेत एकमेकाच्या जवळ आहे, पेरणी एकाच दिवशी झालेली आहे, खत पाणी सगळं एकाच वेळेला केलेलं आहे. तुझं मात्र हिरवागार भुईमूग उगवून आला, माझं काही उगवूनच आलं नाही. असं का घडलं? ज्याचं उगवून आलेलं होतं तो म्हटला बाबा भुईमूग उगवून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात, तू नक्की पेरले होते का? ज्याचं उगवून आलेलं नव्हतं तो म्हटला हे बघ तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले. उदाहरण संपलं. मग कळालं का? बघा भाजून पेरलेलं उगवतं का? भाजणं म्हणजे जळालं, मेलं, संपलं, पुन्हा उत्पत्ती नाही. तसं चिंता वारली म्हणजे जळाली, मेली, संपली, पुन्हा उत्पत्ती नाही. संतांच्या भेटीचा फायदा काय? निश्चिंत होणं हा संत भेटीचा फायदा आहे. निश्चिंतीने
खुंटलिया धावा कृष्णेची संसारामध्ये ही निश्चिंतता नाही, संसारामध्ये ही विश्रांती नाही. नव्हे रोज आपण ज्ञानोबरांचं अभंगाचं चिंतन करतो. हा संसार आहे तरी कसा? संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठी रात्रंदिवस कामक्रोध पाठी लागले ओढाला कवनानी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. ज्ञानोबराय मला बोलतात, ज्या संसारामध्ये या माणसाचा वावर सुरू आहे, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, थोडी सुद्धा विश्रांती. आमचे वडील गुरुरे दादा एक उदाहरण देत असतात, नेहमी कीर्तनामध्ये एक उदाहरण देत असतात. काय झालं म्हणे, थोडी सुद्धा विश्रांती नाही, त्याचं नाव संसार. एखादा मोठा एक व्यापारी आहे कापडाचा, पण तो घरी जेवायला बसला, आणखीन एक घास खातो ना खातो, तेवढ्यामध्ये त्याचा एक नोकर पळत आला आणि म्हणायला लागला, मालक 50,000 रुपयाचं कपड्याचं गिराईक आलंय, पण तुम्ही जेवायला बसलाय, माघारी जायला संपत आहे. व्यापारी होय म्हणेल का? होय म्हटलं तर ती व्यापारी आहे काय? व्यापारी म्हणेल जेवण नंतर, अगोदर गिराईक. आमचे वडील दादा असं सांगत असतात, जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही, जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही, त्याचं नाव संसार.
जिथं 2 टाइम खाऊन निवांत राहायला मिळतं त्याचं नाव सप्ताह. आम्हाला विचारा आम्हाला विचारा काय मला चिंता आहे मला सांगा. अगदी नारोवर आहे तुकोबराची कृपा आहे. अगदी व्यवस्थित पार पडला. काय परवा दिवशी कोरोना येऊ मायक्रॉन येऊ काय शिवाजी महाराज सकाळीच फोन झाला. मी म्हणतो काळजी करू नका काला होत आहे पुढचं काय काय चिंता. हे सगळी ज्ञानावर आहे तुकोबराची कृपा आहे मला. आणि म्हणून जोपर्यंत संत भेट होत नाही तोपर्यंत चिंता आहे. एकदा संत भेट झाले की मग मात्र निश्चिंतता आहे. याचं कारण महाराजांनी फार गोड सांगितलं. घुंटलिया धावा. हे शब्द खूप महत्वाचे. घुंटलिया धावा आणि तृष्णेची या. सोपं बोलू. तृष्णा या शब्दाचा अर्थ इच्छा, धावा या शब्दाचा अर्थ पळापळ आणि खुंटणं या शब्दाचा अर्थ थांबणं. इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. ही इच्छा अशी गमतीची आहे. मी 2 वाक्य मराठीतली सोपी सांगून पुढे जातो. ऐका. प्रापंचिक वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थिक वस्तू मिळाली की इच्छा संपते. बघा त्या वाक्यांकडे आणखी एकदा उदाहरणासह स्पष्ट करून जातो. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते. प्रपंचातल्या वस्तूचं महत्वच असं आहे की ती वस्तू आल्यानंतर इच्छा संपत नाही, उलट त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूच्या इच्छा निर्माण व्हायला इच्छा वाढत राहतात, इच्छा वाढत राहतात. एखादी वस्तू घरात आली की इच्छा संपत नाही, उलट ती दुसरी सुरू होते. घरात टीव्ही नाही म्हणून टीव्ही घरी घेऊन आलो. टीव्ही घेऊन आल्यानंतर सगळं संपलं अशातला भाग नाही. बायको हळूच सांगते आता फ्रीज एकदा घेऊन या. नको त्या वस्तूची इच्छा निर्माण झाली. या वस्तूने दुसऱ्या वस्तूची इच्छा निर्माण झाली. वस्तूला वस्तू वाढवत राहणं याचं नाव प्रपंच आहे आणि वस्तूतनं वस्तू कमी करत राहणं याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ जिथं इच्छा संपतात. मी आपल्या ऐकण्यातलं सूत्र सांगून पुढे जातो. नारदाने भक्ती सूत्रामध्ये एक संस्कृत मध्ये सूत्र असं सांगितलं. यत्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमति न द्वेष्टि न उत्साही भवति यल्लब्धोपमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. जरा तुकाराम महाराजांचं अगदी सोपं प्रमाण देऊन जाऊ. काम नाही झालो पायी रिकामा. बस आता काही काम राहिला नाही याचा अर्थ इच्छा राहिली नाही. याचं कारण महाराजांनी सांगितलं. कृतकृत्य झालो. ऐकण्यातला एक विचार सांगून पुढे जातो. आपण सूरदासांचं नाव ऐकून असा भक्त सूरदास. पूर्वीचं नाव बिल्वमंगल, त्याच्यानंतर ते सूरदास नाव पडलं. मला आता त्या सगळ्या जरी कथा सांगण्यात वेळ घ्यायची नसली तरी सूरदासांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो म्हणजे कळेल. ऐका. कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो. ज्या ज्या इच्छा निर्माण केल्या त्या पूर्ण झाल्या. आता कोणती इच्छा राहिली नाही. माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होऊ नये. एक, निर्माण झाली तर ती इच्छा पूर्ण व्हावी. 2, आणि ती इच्छा अशी पूर्ण व्हावी की दुसरी इच्छा निर्माण होऊ नये. 3, अशा तिन्ही टप्पे आपण डोळ्यासमोर घ्या. सूरदासांच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो. दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारे सूरदास. भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट होतात, प्रसन्न होतात आणि सांगतात, सूरदास मी तुम्हाला प्रसन्न झालोय, काय मागायचे ते मागा. सूरदासांनी डोळे झाकलेले आंधळे सूरदास महाराज. सूरदासांनी सांगितलं देवा काही नको. नाही काहीतरी मागा. नाही काही नको. असं काय करत आहे, मी तुम्हाला द्यायला तयार आहे ना, काहीतरी मागा. सूरदासांनी सांगितलं देवा मला कशाची गरजच नाही तर काय मागू.
गरज असेल, गरज आणि अप्राप्ती याच्यातून मागणीचा जन्म होत असतो. मला गरजच नाही कशाची तर काय मागू. भगवंतांनी सांगितलं, सूरदास तुम्ही दोन्ही डोळ्याने आंधळे आहात. म्हटलं हो. तुम्हाला माझं सगुण रूप कसं आहे हे माहित नाहीये, पाहायला येत नाहीये. बर मग मी तुम्हाला डोळे देतो जेणेकरून माझं सगुण रूप पाहायला मिळेल. सूरदासांनी कृष्णाला सांगितलं, कृष्णा मी आतल्या डोळ्याने तुला चांगला बघतोय, या डोळ्याची गरजच नाही. मला काही गरज नाही म्हटलं. नाही नाही मी द्यायला तयार आहे ना, घ्या तुम्ही डोळे उघडा, मी तुम्हाला दृष्टी दिलेली आहे, डोळे उघडा. शेवटी आग्रह झाला, सूरदासांनी डोळे उघडले. दृष्टी दिलेली होती आणि दृष्टी दिलेली असल्यामुळे त्या दृष्टीने सूरदासांनी भगवंताचं सगुण रूप पाहिलं. भागवताने फार गोड वर्णन केलं. भागवतकार सांगतात, त्रिभुवन कमनम तमान वर्णम रविकर गौरव राम भरम दधाने वपुर नकुला व्रतान नाब्जम विजय सखेरती रस्तु मिनवत्या. आणि याच्यावर नाथ महाराजांची भाषा अशी आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेळे मदन पोटा आले बापुडे तेथ कुणीकडे इंद्रचंद्र. आणि याच्यावर तुकाराम महाराजांची भाषा अशी आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशेषी काळा लोपली. भगवंताचं ते सगुण रूप पाहून पाहून सूरदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि सूरदासांनी दोन्ही हात जोडले आणि भगवंताला विचारलं, कृष्णा एक मागू का? ऐका ना, एक मागू का? भगवान म्हटले, आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता आणि दिसायला लागलं की मागायला लागला. गमतीने बोलू, दिसलं की मागायची सवय तेव्हापासून आहे का? काय मागतील काही सांगता येत नाही. काय दिसेल आणि ते दिसलेलं काय मागतील न सांगितलं काही विचार. मला सगळ्याच गोष्टी सांगू नये, पण हे कीर्तन घरातलं असल्यामुळे सांगायला हरकत नाही. माझ्या घरातच बोल. आमच्याकडे कर्नाटकामध्ये एक महाराज करायचे, भूषण महाराज, एक होते महाराज, नाव सांगत नाही, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. ते गेले आणि मग असं काही गालीच्या वगैरे टाकलेलं असल्या का, मग ते गालीच्या टाकलेलं असेल त्या घरामध्ये. गेल्यानंतर ते म्हणे, हो गालीच्या फार छान आहे, हो मला देऊन टाक. अरे त्यानंतर दुसऱ्या वेळेस माझ्या लक्षात आलं, मी त्या महाराजांबरोबर गेल्यानंतर त्या घरातल्या बाईने फाटकी सुत्रीच टाकली. का? ते म्हणले घेऊन जाते हे महाराज. काय सांगता येईल. सूरदासांनी सांगितलं, कृष्णा एक मागू. भगवान म्हणायला लागले, आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता, आता दिसायला लागल्यानंतर मागायला लागला. बरं ठीक आहे, नको म्हणत असताना मी दिलं होतं, आता मागायची तयारी आहे, देतो, बोल काय पाहिजे. सूरदासांनी सांगितलं, कृष्णा काही नाही, माझी एकच इच्छा आहे, माझं एकच मागणं आहे. काय मागणं आहे? मला दिलेली दृष्टी माघारी घे, पुन्हा मला आंधळं कर, एवढं. भगवंताच्या अंगावर काटा उभारला. भगवान म्हटले, असं कुणी मागू शकत नाही, पण तू मागायला लागला. दिलेली दृष्टी माघारी घे असं म्हणायला लागला. का? सूरदासांनी दिलेलं उत्तर मात्र लिहून ठेवण्यासारखं आहे. सूरदासांनी सांगितलं, कृष्णा या डोळ्याने तुला पाहिल्यानंतर आता कुणाला पाहिलं शिल्लकच राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी माघारी घे. म्हणून झालो, इच्छा केली ती याला म्हणा, काही इच्छा राहिली नाही. मी दोन वाक्य सांगत होतो. प्रपंचातली वस्तू मिळाली इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली इच्छा संपते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा प्रवास असा सुरू आहे. निरीक्ष भावनेतून प्रवास सुरू आहे. भागवतातली एक ओवी देऊ पुढे जाते. प्राप्ता प्राप्त लाभावस्था वादू न शके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. भागवता मला सांगितलं, प्राप्ता प्राप्त लाभावस्था वादू न शके साधूंच्या चित्ता. साधूच्या चित्ताला लाभाची कोणतीही अवस्था बाध करत नाही. याचं कारण आहे, ज्या चित्ताला या लाभाच्या अवस्था होतात ते चित्त चित्त म्हणून राहिलं नाही. चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. मन हे राम झाले, मन हे राम झाले. आता मन मन म्हणून राहिलं नाही. त्यामुळे तुकाराम महाराजांचा प्रवास असा प्रसन्न अवस्थेने चाललेला होता, समाधानी अवस्थेने चाललेला होता. जरा आणखीन एक शब्द बोलू, द्वंद्व रहित चाललेला होता. जरा कळेल असा शब्द बोलू, सुख दुःखाच्या पलीकडे हा प्रवास चाललेला होता. माझं बोलणं नीट आहे का? सुख दुःखामध्ये जो अडकला त्याला माणूस म्हणा, आणि सुख दुःखाच्या पलीकडे जो पोहोचला त्यांना महात्मा म्हणा. हे दोनच वाक्य. संत कोणाला म्हणायचं? सुख दुःखाच्या जे पलीकडे पोहोचले त्याला संत म्हणायचं. मी तुमच्या ऐकण्याचं प्रमाण देऊन पुढे जातो. कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक. महाराजांची देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक. आता सुख आणि दुःख हे राहिलं नाही, त्याच्या पलीकडे पोहोच. आणखीन तुम्हाला गंमत सांगतो. वस्तू, त्या वस्तूबद्दल निर्माण झालेलं ममत्व हे सुख दुःखाला कारणीभूत असतं.
वस्तू आहे आणि त्या वस्तूबद्दल निर्माण झालेला माझेपणाचा भाव हे सुखदुःखाला कारणीभूत असतं. मी अनेकदा सांगत असतो, हा माईक आहे असं म्हटलं की सुख दुःख नाही, पण हा माईक माझा आहे असं म्हटलं की सुख दुःख सुरू झालं. हा माईक माझा आहे असं म्हटलं की सुख दुःख सुरू झालं. काही काही ठिकाणी गेल्यानंतर बघा ते कीर्तनकार महाराज असतील की नाही, ते महाराज त्या माईकला असा हात लावतात, असा हात हे स्पीकर वाले म्हणत असतात, माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे. ते गायक म्हणत असतात, माझ्या माईकला आवाज दे. पकवाज वादक म्हणतात, माझ्या माईकला आवाज दे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तो माईकवाला म्हणत असेल माईक माझा, खरंच आहे. हा माईक म्हणून स्वीकारा, याचा आवाज वाढला काय कमी झाला काय काही घेणं दिलं नाही, पण हा माईक माझा असं म्हटलं, वाढला की बरं वाटतं, कमी झालं की वस्तू ममत्व निर्माण झाला. आम्हा महाराज मंडळींना लोक घरी घेऊन जातात. लोक अशी गमतीची महाराज, कीर्तन झाल्यानंतर आम्हाला आमच्या घरी जायची काही असते आणि हे यांच्या घरी घेऊन जातात. चला चला आमच्या घरी चला. आणि म्हणतो नाही वेळ नाही, आम्हाला आता प्रवास आहे, कुठं पंढरपूर कुठं लगेची 3-4 तास लागतात, जाऊ दे. नाही 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 आमच्या घरी आलं पाहिजे. आणि समजा आपण नाही घरी आलो तर नको, या महाराजाला बोलवायलाच नको, तेवढ्यावर घरी गेलं पाहिजे. घरी घेऊन जातात रात्री 12 वाजता कीर्तन झाल्यानंतर. पण घरी गेल्यानंतर गप बसत नाही, त्यांचं ते 2 मजली घर असतं, अख्खं घर फिरवतात. वरच्या मजल्यावर चला, ही खोली दाखव, ती खोली दाखव. पण आम्ही फिरतो, त्याचं कारण असतं, चहा प्यायचा असतो, पुढे सांगत नाही, दक्षिणा घ्यायची असते ते, आम्ही अख्खं घर फिरतो. मला कळत नाही लोकांचं, सगळं घर फिरवतात आणि परत घर सगळं दाखवून झाल्यानंतर म्हणतात कसं वाटलं. आणि वाईट म्हणणार आम्ही अशी गमतीची असतो महाराज. आम्ही म्हणतो अरे बाबा काय बंगला बांधलाय, असा बंगलाच बघितला नाही. आम्ही सगळ्याच्या घराला म्हणतो तुमच्या आमच्या अभंग कमी पाठ आहेत आणि असली वाक्य ज्याची जास्त पाठ आहेत त्याचेच पैसे जास्त आहेत. पैसे सुद्धा अशा दुर्दैवी वाक्याला द्यायला सुरुवात झाली. आपण करतो काय, चाललंय काय, संप्रदाय टिकतो कशावर, संप्रदाय चालतो कशावर, संप्रदायाचं तत्व नेमकं काय आहे. संप्रदाय हा कुठंतरी आता सुरू झालेली गोष्ट नाहीये. ज्ञानोबाला तुकोबारापासून आलेला हा संप्रदाय. आणि जरा पुढे बोलू, ज्ञानोबारांच्या माता पित्याला स्वतःला गाळून घ्यावं लागलं तेव्हा ही इमारत उभा राहिली. विठ्ठल मंतांना रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं आणि मग म्हणावं लागलं ज्ञानदेवेल चिला पाहिला. ही सोपी गोष्ट नाही. दुर्दैव आमचं असं आहे की आता आम्हाला फार सोपं वाटायला लागलं. जरा माफी मागून बोलतो, काकांच्या पुढे बोलायचा माझा अधिकार नाही, माझे ती गुरु आहेत, पण तरी सुद्धा आजच्या समाजाची तळमळ म्हणून बोलतो की जणू काही संप्रदायाला पोरखेळ करून टाकला. संप्रदाय ही कीर्तनाची जागा म्हणजे काही पोरखेळ आहे. इथं उभा राहून काही बोललं तर हे काही ही ती जागा आहे का? नारदांची गादी आहे. या गादीचं पावित्र्य आणि म्हणून मी मगाशी एक शब्द बोललो मामा की इथं उभा राहायला काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य लागतं, त्याच्याशिवाय उभा राहता येत नाही. आणि हे सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. माझे वडील आम्हाला सांगत असतात, महाराज म्हणजे हे काचेचं भांड आहे, याला कधी तडा जाईल सांगता येत नाही, याला फार जपावं लागतं. क्षणक्षणा सांभाळी तो साक्षी होतो आपल्याला. मी जरा एक वाक्य बोलू. आम्ही कीर्तनात 2 तास काय बोलतो याच्यापेक्षा आम्ही 22 तास कसे वागतो हे फार महत्वाचं आहे. आमच्या 2 तासावर तुम्ही जाऊ नका, आमचं 22 तासाचं वागणं कसं आहे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून इथं उभा राहिल्यानंतर 3 गोष्टीची फार गरज असते. एक सेवा, दुसरी गोष्ट अभ्यास आणि तिसरी गोष्ट आचरण. विठ्ठल हे सुख दुःखाला कारणीभूत आहे. वस्तू सुख किंवा दुःख देत नाही, त्या वस्तूबद्दल निर्माण झालेला माझेपणाचा भाव हे सुख दुःख देत. मी महाभारतातलं एक सूत्र सांगून पुढे जातो, महाराजांचं प्रमाणही त्याच्याकरता देतो. महाभारत आम्हाला असं सांगतात, दळपेक्ष वस्तू भवेन मृत्यूत्रक्षर ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. लोक जरी आपल्याला थोडा अवघड वाटत असला तरी ती भाषा फार सोपी आहे. ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वत. महाभारत आम्हाला सांगतं, मम म्हटलं की मृत्यू आहे आणि न मम म्हटलं की शाश्वतता आहे. आपल्या भाषेत सांगू, माझं म्हटलं की अडकला आणि माझं नाही म्हटलं की सुटला, संपला. मी माझे आणि तुझे
मी माझं उकटे आहे देवा. महाराजांची भाषा. मी आणि माझं जिथं जिथं निर्माण होतं तिथं तिथं माणूस अडकला जातो. जिथं जिथं मी माझं तयार होतं तिथं तिथं माणूस अडकला जातो. म्हणून सोपं आम्हाला शास्त्राने सांगितलं, माझं म्हटलं की अडकला आणि माझं नाही म्हटलं की सुटला. घर दाखवतात अख्खं सगळं ते घर दाखवत असतात. त्या घर दाखवत असताना ते दोघं भाऊ, एक थोरला आणि एक धाकटा. तो थोरला भाऊ सगळं घर दाखवत होता, तो धाकटा माझ्या बरोबरच चालत होता. सगळं दाखवून झाल्यानंतर त्या थोरल्याने गप्प बसावं का नाही, त्या थोरल्याने सांगितलं, महाराज हे तुम्ही घर बघितलं ना? म्हटलं पाहिलं. मला सांगा पूर्वी होतं का आमचं असं घर? आम्ही म्हणतो नाही बाबा, पत्र्याचं घर होतं, छोटं होतं, काही त्या घराला अर्थ नव्हता, छोटं घर होतं. हे एवढं मोठं झालं का नाही? म्हटलं हो मोठं झालं. त्या थोरल्याने सांगितलं, महाराज हे माझं आहे बरं, हे माझं आहे, मी केलं. मी नसतो ना मग कळालं असतं. हे सगळं मी बांधलं, मी केलं, माझ्यामुळे घडलं, माझं आहे, माझ्यामुळे घडलं असं थोरला म्हटला की तो धाकटा आतापर्यंत बोलत नव्हता. त्या धाकट्याने मला लगेच हळूच सांगितलं, महाराज आमचं ठरलंय बरं का, वरचं त्याला खालचं मला. उदाहरण कळालं का? बघा, जोपर्यंत थोरला घर आहे असं म्हणून दाखवत होता तोपर्यंत धाकटा काही बोलला नाही. पण थोरल्याने हे माझं आहे असं म्हटलं की धाकट्याने सांगितलं, अर्ध माझं ना अर्ध तुझं. तुम्हाला सांगतो उदाहरण सोपं. शून्य काढला मी हातावर असा, शून्य काढला. इथं चिंचपूरमध्ये एवढा सगळा समाज बसलेला आहे. मला सांगा इथं बसलेल्यापैकी कुणीतरी असं मला येऊन म्हणेल का, शून्य हातावर काढल्यानंतर अर्धा शून्य माझा आणि अर्धा शून्य तुमचा, असं कुणीतरी म्हणेल? कुणीतरी या शून्याला अर्धा अर्धा करीत नाही. या शून्याच्या पुढे मी एक ठेवलं. किती संख्या झाली? 10. या 10 मध्ये मात्र चर्चा आहे, 5 माझी आणि 5 तुझी. शून्यामध्ये चर्चा नाही पण संख्येमध्ये चर्चा आहे. तत्वज्ञान सांगतं भांडण आकारात आहे, निराकारात नाही. त्यामुळे या ममत्वाच्या कल्पना जोपर्यंत आहेत तोपर्यंत माणूस सुखदुःखाने भरलेला असतो. ही ममत्वाची कल्पना ज्या क्षणाला निघून जाते तो क्षणाला माणूस परमतत्वाला पोहोचलेला असतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, आता ममत्व काही राहिलं नाही. एका परमतत्वाची अनुभूती प्राप्त झाल्यामुळे चेहऱ्यावरचा आनंद हा अत्यानंद, ज्याला आनंदाचे डोही आनंद, तरंग आनंदाचे अंग आनंदाचे म्हटलं जाईल, असं समाधान, असा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. एका माणसाने उत्सुकतेने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज असं तुमच्या जीवनामध्ये काय घडलंय की तुम्ही इतक्या आनंदात आहात? काय नेमकं मिळालंय की तुम्ही इतक्या प्रसन्नतेमध्ये आहात? महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, तुला खरं सांगू, आजचा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा आहे, नवे नवे धन्यतेचा आहे. अरे दिवस काय घेऊन बसला, आजची वेळ माझ्या धन्यतेची आहे, नवे नवे आजचा काळ माझ्या धन्यतेचा आहे. याचं कारण अभंगाचं पहिलं
की माझ्या जीवनातला आजचा काळ हा धन्य आहे का? धन्य काळ संत भेटी. संत भेट झाल्यामुळे आजच्या काळाला मी धन्य असं म्हणायला लागलो. मला 2-3 पद्धतीने हा मुद्दा पटवून द्यायचा आहे, नीट ऐका. संतांच्या भेटीच्या काळाला तुकाराम महाराजांनी धन्य का म्हटलं? असं काय विशेष त्या काळामध्ये आहे? काळाला धन्यता म्हणण्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण असेल? मी 3 पद्धतीने कारण देतो. एक कर्म, दुसरं ज्ञान आणि तिसरं भक्ती. या 3ही पद्धतीने ही कारण सांगतो. आपल्याला कळेल अशा भाषेमध्ये आणि कळेल असे दृष्टांत देऊन पुढे जातो. पहिला मुद्दा ऐका. कर्मशास्त्राच्या दृष्टीने मला हे उत्तर द्यायचं आहे. संतांच्या भेटीच्या काळाला तुकाराम महाराज धन्य का म्हणतात? मला कर्मशास्त्राच्या दृष्टीने एक वाक्य सांगायचं आहे. ऐका. मुळात कर्मशास्त्र म्हणायचं कशाला? 2 वाक्य सांगतो. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम. केले कर्म झाले त्याची भोग आले, बदले मेले ऐसे किती. कळाले का? हे 2 नियम. प्रत्येकाला कर्म करावं लागेल 1 आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल 2. मी एकदा एका ठिकाणी हे सांगितलं की प्रत्येकाला कर्म करावं लागेल 1 आणि केलेलं भोगावं लागेल 2. कीर्तन झाल्यानंतर एक मनुष्य माझ्या जवळ आला. तो म्हटला, महाराज प्रत्येकाला करावं लागेल? हो. केलेलं भोगावं लागेल? हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध? हे बघा, माणसं याच्यात मार्ग काढतात. आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध? ज्ञानेश्वरी आम्हाला असं सांगते, कर्म न करता माणूस राहू शकत नाही. ऐका. कर्म न करता माणूस राहू शकत नाही. ज्ञानोबांनी दिलेले दृष्टांत फक्त नावं घेत पुढे जातो. ज्ञानोबाला सांगतात मडकं आहे की नाही? मडकं माहिती आहे ना? मडकं माहिती आहे की आपल्याला? मडकं गाडगं माहिती आहे ना? माहितच असलं पाहिजे. शेवटी कोण आहे त्याच्याशिवाय? मला हे बोलायचंय. कोण आहे मडक्याशिवाय? महाराज त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे? ते जे मडकं असतं का नाही, मला सांगा त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून कधी जमेल का? मडकं मातीचा कंटाळा करून कधी जमत नाही. कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमेल का? नाही. उष्णतेने, अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमेल? पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमेल? तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून कधी जमणार नाही. मनुष्य देह म्हटलं की कर्म हे आलंच. जरा आणखी पुढे बोलतो. आपल्याकडे काही वेळी सप्ताह करताना आदल्या दिवशी मिटिंग घ्यावी लागते. आता या परिसरामध्ये अनेक गाव आहे आपल्या फळावरचे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे सप्ताह करायला आदल्या दिवशी आम्ही मिटिंग घेतो आणि मिटिंग घेतल्यानंतर मग आम्ही त्या 10-15 माणसं, 5-25 माणसं पुढे बसलेली असतात. त्या प्रत्येकाला मी कामं वाटून देत होतो. तुम्ही कीर्तनाकडलं पहा, तुम्ही भजनाकडलं पहा, तुम्ही भोजनाकडलं पहा, तुम्ही देणगीकडलं पहा, तुम्ही मंडपातलं पहा, तुम्ही महाराज लोकांचं पहा, असे कामं वाटून देत होतो. त्या मिटिंग मध्ये 2-3 अगदी पुढे बसलेली होती. ती काहीच कामाची नव्हती. बहुतेक मिटिंग मध्ये तीच पुढे येऊन बसलेली असतात आणि मग सगळ्याला कामं वाटून देत होतो. त्या 2-3 माझ्याकडे पाहिलं, सांगितलं, महाराज उद्यापासून सप्ताह सुरू होणार आहे, पण उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये आम्ही काहीच करणार नाही. आत्ताच सांगतो. मी त्यांना म्हटलं, मी तुम्हाला तेच सांगायला हवं. उद्यापासून सुरू होणाऱ्या सप्ताहामध्ये तुम्ही काहीच करू नका. 7 दिवस जरा नीट राहा, एवढंच आमच्याकडनं करा. काही माणसाला असं म्हणावं लागतं, तू नीट राहणं हीच आम्हाला देणगी आहे. काही माणसाचं काही न करणं हे सुद्धा हे करण्यासारखं असतं. प्रत्येकाला कर्म करावं लागेल 1, केलेलं कर्म भोगावं लागेल 2. आता नीट वाक्य आहे का? संतांच्या भेटीच्या काळाला तुकाराम महाराज धन्य का म्हणतात? मला कर्मशास्त्रातलं पहिलं वाक्य सांगायचं आहे. ऐका. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण संतांची भेट झाली की प्रारब्धच बदलून जातं. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. कळालं का वाक्य? पहा, आणखीन एकदा सांगतो. प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. नशीब कोणाला बदलवता आलं का? जे भोगायचं ते भोगावंच लागणार आहे. भोगतो न घडे. महाराज सांगतात त्याच्याशिवाय ते भोगावंच लागणार आहे. भोग भोगूनच संपवावा लागतो. तुमचा अर्थ काय घेऊन बसला? देवाधिकाला सुटलं नाही तर आपलं काय घेऊन बसला? प्रारब्ध कोणाला बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण संतांची भेट घडली की प्रारब्धच बदलून जातं. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. तुमच्या ऐकण्यातला दृष्टांत देऊन पुढे जातो. माणूस मरण म्हणजे काय असतं? प्रारब्ध संपलं. लोक म्हणत नाही का त्याच्या नशिबामध्ये तेवढं होतं, आता ते गेला बाबा. माणूस मरण म्हणजे प्रारब्ध त्याचं संपलं. ऐका. माणूस मरण या शब्दाचा अर्थ आहे प्रारब्ध संपणं. प्रारब्ध संपलं की मनुष्याची देह यात्रा संपली. आता पुढे ऐका. माणूस जाणं म्हणजे त्याचं प्रारब्ध संपणं. मी आपल्या ऐकण्यातला विचार सांगून पुढे जातो. सच्चिदानंद बाबा गेले. कोण सच्चिदानंद बाबा? ज्ञानेश्वरीचे लेखक. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शेवटची ओवी सगळ्यांना माहिती आहे.
सच्चिदानंद बाबा गेले आणि सच्चिदानंद बाबा गेल्यानंतर त्यांची बायको सती जायला निघाली. जात असताना तिनं ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानोबारांच्या जवळ गेली. ज्ञानोबारांच्या पाया पडली. ज्ञानोबारांच्या मुखातून आशीर्वाद आला, सौभाग्यवती भाऊ. ती बाई रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने ज्ञानोबारांनी डोळे उघडलेले, विचारलं काय झालं तुला रडायला? तुला आशीर्वाद दिलाय, आशीर्वादाचं दुःख झालं? ते म्हणले हो, मला आशीर्वादाचं दुःख झालं म्हणून मी रडायला लागले. ज्ञानोबारांनी विचारलं काय आश्चर्य आहे, आशीर्वादाचं कुठं दुःख होत असतं का? आशीर्वादाचा आनंद होतो. आणि तुला दुःख झालं? बरं, हा आशीर्वाद मी स्वतःहून दिलेला आहे, तू मागितलेला नाहीये. मी जरा एक वाक्य सांगू, आशीर्वाद हा गुरूंकडून स्वतःहून यावा लागतो, मागायचा नसतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात, आमचा हात त्यांच्या हाताने उचलतात आणि त्यांच्या डोक्यावर मारून घेतात. काय मागावं, कशाला मागावं, कुठं मागावं, काहीतरी काय मागतील आणि काय सांगतील काही सांगता येत नाही. कसलीही गोष्ट मागत राहतात, कोणत्याही वेळेला मागत राहतात. आशीर्वाद कुठल्याही रूपाचा असतो का? ज्ञानोबारांची ओवी देतो मी, माझ्या पदार्थ बोलत नाही. ज्ञानोबारा बोलतात ऐसी कर्म साम्य दशा जे तो होय विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेटेची का. कर्मसाम्य दशा झाल्याशिवाय श्री गुरु स्वतःहून भेटत नाही. काय आम्ही बार्शीमध्ये कॉलेजला असताना, आता मी म्हटलं ना इथं बरेच मित्र आहेत माझे, कॉलेजला असताना काही ठिकाणी आम्हाला श्रावण महिन्यात महिनाभर प्रवचन असायचे. लोक आम्हाला घरी घेऊन जायचे. 2003 ची गोष्ट सांगतोय मी, LLB ला फर्स्ट इयरला असताना. आणि मग ते इकडे तिकडे घरी घेऊन जायची, पाद्यपूजा वगैरे करायची. एका घरी मी गेलो, माझं काही तेव्हा लग्न वगैरे झालेलं नव्हतं आणि पाद्यपूजा चालू होती. पाद्यपूजा झाली की त्या घरातली सगळी लोक पाया पडायला यायला लागली. त्याच्यातला एक 25-30 वर्षाचा मुलगा माझ्या पाया पडायला आल्याबरोबर त्याच्या वडिलांनी सांगितलं महाराज याच्या डोक्यावर हात ठेवा. नको बाबा, आपल्याला माहिती आहे आपला हात कशाला. नको, नाही महाराज ठेवा. नको कशा करता? नाही आशीर्वाद द्या. मी म्हणलो कशा करता? आणखीन त्याचं लग्नच झालं. मी माझंच झालं, काय मागत राहतो म्हटलं, काय मागतो? कर्मसाम्य दशा झाली पाहिजे का नको? असं श्री गुरुकडून मागून होत नाही. त्याच्याकरता अंतरंगाची कर्मसाम्य दशा जेवढी व्हावी लागते, मग श्री गुरु अपैसा भेटीची का. ज्ञानोबा बोलतात. मी म्हटलं माझ्या पदार्थ बोलत नाही तुम्हाला. ज्ञानोबारांनी सांगितलं मी आशीर्वाद स्वतःहून दिला, स्वतःहून आशीर्वाद दिलाय आणि तुला त्याचं दुःख झालं. का दुःख झालं? तिनं जे वाक्य बोललं ती नीट ऐका. ती म्हणायला की माऊली ती चिता पहा, ती माझ्या पतीचे, माझे पती गेलेले आहेत आणि तुम्ही मला आशीर्वाद देता, सौभाग्यवती भाऊ. माऊली एक सांगू, माझे पती गेलेले आहेत याचं दुःख तर मला आहेच आहे, पण संतांच्या मुखातले वाक्य आज खोटे होतात याचं दुःख जास्त आहे. माझे पती गेले त्याचं दुःख आहे, पण तुमच्या मुखातलं वाक्य आज खोटं होत आहे, कारण पती गेल्यानंतर तुम्ही आशीर्वाद देताय, सौभाग्यवती बाबा. हे कसं शक्य आहे? ज्ञानोबारांनी थोडा अंतर्मुख होऊन विचार केला. ज्ञानोबाराय म्हणतात मी आशीर्वाद दिला म्हणजे मी नाही, बोलविता धनी केनापि देवेन हृदयी स्थिती. पंचदशिकार सांगतात कोणीतरी आतमध्ये अशी शक्ती आहे, ती शक्ती माझ्या तोंडावाटी बोलायला लावते. मी बोलत नाही, चाले हे शरीर, ती सत्ता त्या परमात्म्याची आहे. मी बोललो म्हणजे मी नाही, हे त्यांनी बोलविलंय मला. असं कसं काय? ज्ञानोबारांनी विचारलं तुझ्या पतीचं नाव काय? तिनं सांगितलं सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या सच्चिदानंदाच्या जवळ गेले, त्याच्या अंगावर शिव पडलं आणि सांगितलं अरे सच्चिदानंदा कुठं निघाला? उठ म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं उठली. कथा संपली. आता मला जे बोलायचंय ते नीट ऐका. पुढे कथा संपली. ही कथा तुम्हालाही माहिती आहे, पण मला त्यातनं जो भाव काढायचा आहे तो पुढला आहे. मला असा भाव त्याच्यातून काढायचा आहे, सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं. सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं. पण ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांची गाठ पडली की गेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. याचा अर्थ प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीत आहे. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. विठ्ठल आणखीन 2 विचार आहेत, फक्त एका वाक्यात सांगतो, वेळ आपली जास्त घेत नाही. ज्ञानशास्त्राने आम्हाला असं सांगितलं, माझी मला जाणीव करून देणारे संत आहे म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. मी आपल्या ऐकण्याची ज्ञानेश्वरीची ओवी देऊन पुढे जातो. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे अखी अनावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. किंवा शेवटी जे ज्ञानोबाराय बोलतात ते ऐका. तैसे हरपले आपण अपे पावे तरी संता ते पाहता घेऊ सावे म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. ज्ञानोबाराय बोलतात की संत महात्म्य आम्हाला आमची जाणीव करून देणारे. तुमच्या ऐकण्याचं प्रमाण द्यायचं झालं तर तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. जुनार जुगादीचे नाही बहुता काळाचे ठेवणे लोपने होते पारिकपणे ठाव चढणे चुकविला. आता आमचीच वस्तू आमच्या जवळ होती, पण आतापर्यंत ती झाकलेली होती, आज मात्र आम्हाला ती कळाली.
कोणीतरी कळून देणारं तिसरं लागतं. गंमत सांगू, आपलीच वस्तू असते, आपल्या जवळ असते, पण ती कळून देणारं कोणीतरी तिसरं लागतं. जुन्या काळामध्ये उदाहरण दिलं जायचं की वाचता वाचता एखाद्या म्हाताऱ्या माणसाने चष्मा डोक्यावर ठेवला आणि तो मात्र मग शोधायला लागला, चष्मा कुठे गेला, चष्मा कुठे गेला. मग घरातला माणूस एखादा येतो आणि तो म्हणतो, अहो इकडे तिकडे शोधू नका, चष्मा आहे. कुठं आहे? डोक्याला हात लावा जरा. डोक्याला हात लावला की लक्षात येतं, अरे वा वा, चष्मा मिळाला. चष्मा मिळाला हे म्हटल्यानंतर तत्वज्ञानाने प्रश्न असा केलाय, चष्मा हरवला होता का मिळाला म्हणायला? चष्मा त्याच्याच जवळ होता, मिळाला म्हणायचा विषयच नाही. मग कळाला नव्हता. मिळाला म्हणायचा विषय नाही, कळाला नव्हता. फक्त कळवून देण्याकरिता कोणातरी तिसऱ्याची गरज असते. वस्तू आपलीच आहे. उदाहरण दुसरं देतो. जुन्या काळामध्ये गुरखा असायचा. रात्रीच्या वेळेला तो फिरायचा, कंदील घेऊन फिरायचा. जागे राहा म्हणून ओरडत निघाला आणि जागे राहा म्हणून ओरडत निघाला. कंदील घेऊन हातामध्ये रात्रीच्या वेळेला बिडी वाटायला म्हणजे खिशात हात घातला, बिडी आहे पण काडीपिटी नाही. झोपलेल्या माणसाला उठवलं, उठा. का रे बाबा, का उठवलं? नाही, मला बिडी आहे, काडीपिटी नाही, घरातून काडीपिटी आणून द्या. ज्याला उठवलं त्यांनी डोळे उघडले, गुरख्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. उठलेला मनुष्य म्हणायला लागला, भल्या माणसा, तुझ्या हातात कंदील आहे, काच वर केली असती तर बिडी पेटली असती, एवढ्या रात्री तर मला कशाला उठवलं? ते म्हटलं, हे सांगायलाच उठवलं. कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटती आहे, हे सगळं खरं आहे, पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागलं. तसा हा देह आहे, त्यात असलेला आत्मा तोच परमात्मा आहे, हे सगळं खरं आहे, पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागतं. त्यांना म्हणतात संत. विठाला आणि तिसरा मुद्दा आम्हाला शास्त्राने सांगितला, सगुण पांडुरंगाची गाठ ही संतांच्याच भेटीने होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून संत भेटीच्या काळाला धन्य म्हणा. महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटी. काय केलं? पायी मिठी बडलितो. आम्ही संतांच्या पायाला मिठी मारली. संतांच्या पायाला मिठी मारली. महाराजांना विचारलं, महाराज संतांच्या पायाला मिठी मारल्यामुळे झालं काय? महाराज म्हणतात, आता एकही गाठी शिल्लक राहिली नाही. अभंग संध्याच्या सुटल्या गाठी
संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ विठाला पहिल्या चरणाचा विचार आपण थोडा करून आलो. राहिलेली तीनही चरण फक्त आपल्याला लावून देतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. संत भेटीच्या काळाला धन्य का म्हणायचं हे तीन पद्धतीने आपण पाहिलं. संतांची भेट झाल्याबरोबर काय केलं? पायाला मिठी मारली. मिठी मारल्यामुळे काय झालं? महाराज म्हणतात एकही गाठी राहिली नाही. संदेहाची सुटली गाठी. संदेहाची गाठ असते, चिताची गाठ असते, तीन गुणांची गाठ असते, विकल्पाची गाठ असते, विकाराची गाठ असते, प्रारब्धाची गाठ असते, लग्नाची तीच माहिती आहे फक्त आपल्याला. बरोबर. याच्यापेक्षा आणखीन एक आहे बघा तुम्ही. काही काही माणसं अशी गप बसलेली असतात. कुठं कीर्तनाला गप बसलेली, लग्नाचा गप बसलेली, कुठल्या मोठ्या कार्यक्रमाला गप बसलेली, कायम गप बसलेली. मी त्याच्या जवळच्या एका शेजाऱ्याला विचारलं का म्हटलं हे नेहमी गप्प असतात काय आहे नेमकं? तर म्हटलं महाराज तुम्हाला माहित नाही आतल्या गाठी. एखाद्या डॉक्टरला विचारावं हे ₹1,00,000 घे पण आतली गाठ शोधून काय कुठं असते काही माहित नाही. पण महाराज म्हणतात ह्या सगळ्या गाठी सुटल्या. तुका म्हणे सोडील्या गाठी दिली मिठी पायी असते. आता कोणती गाठी राहिली नाही. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. शीतळ या शब्दाचा अर्थ आहे मोकळा झालो. माणूस नखशिखांत मोकळा असावा. ऐका, मोकळा असावा. मी आपल्याला उदाहरण देतो म्हणजे कळेल. त्या भागवतामध्ये आता पुष्कळ त्याची चर्चा आहे, परंतु वेणुगीत नावाचं एक गीत आहे भागवतामध्ये. जसं युगल गीत आहे, भिक्षू गीत आहे, भ्रमर गीत आहे, गोपी गीत आहे, तसं वेणू गीत आहे. भागवतामध्ये ही जी गीत आहेत का नाही, कधी कधी ही गीत काय आहेत ही आपण ऐकली पाहिजे. नेमकं या गीतेतलं तत्व काय आहे, या गीतांमधून नेमकं कृष्ण परमात्म्याला काय सांगायचं आहे हे आपल्या पुढे आलं तर मग कळतं की नेमकं भागवत काय ग्रंथ आहे. त्या वेणू गीतामध्ये फार गोड अशा पद्धतीची वर्णन आलेली आहेत. खरं तर भगवंताची ही जी वेणू आहे ती सामान्य नाही. भगवंताची जी वेणू आहे ती सामान्य नाही. एके ठिकाणी अशी कथा सांगितली जाते, भगवान जेव्हा वेणू वाजवायचे तेव्हा हे सगळ्या गवळणी किंवा गोपिका सगळ्या तिकडे धावायच्या किंवा ते सगळं कामधंदा विसरले, अमुक झालं तमुक झालं, तुझ्या वेणूचा ध्वनी अकल्पित पडता कानी, हे सगळं झालं. इतकी ती वेणू मधुर अशा पद्धतीची ती वेणू. त्या सगळ्या वेणू गीतातल्या वेणू आता उद्या होतील, त्यामुळे आता काही मी जास्त बोलत नाही त्यामुळे त्या गवळणी सगळ्या आता म्हणण्यामध्ये वेळ घेत नाही, माझी वेळही संपत आलेली आहे. मग त्या वेणू गीतातला जो माधुर्य आहे, काय झालं एकदा सगळ्या गवळणी कृष्णाकडे आला आणि कृष्णाला म्हणायला लागल्या, कृष्णा आमची एक तुला विनंती आहे. ऐका, विनंती म्हटलं काय? काही नाही, सकाळी आम्ही स्वयंपाक करताना तू वेणू वाजवत जाऊ नको. ही जी तुझी मुरली आहे की नाही, ती स्वयंपाक करताना वाजवत जाऊ नको. आता हा भगवान पडला. तो म्हटला का? तुम्ही सांगायचं मी ऐकलं पाहिजे असा काय नियम आहे का? हे उलट सगळं. कृष्ण कधी सरळ बोलत नाही महाराज. नाटकी म्हटलं की ते सगळं उलट. काही माणसाला वाकडे बोलायची फार सवय असते. बघा कधी कधी आता आपल्या गावात काही नाही, पण मी आमच्याकडे काही फळावरच्या गावाने बघितलं. आता मला सांगा, ते पंक्तीवाला असतो, आपण जर उशिरा गेलो पंक्तीवाल्याकडे तर तो पंक्तीवाला सहज विचारतो हो जेवायचं का? आपण हो म्हणावं पण पण काही वार गेलो, मग कशाला आलो? हे उलट वाकडे उशीर यायचं, सरळ बोलायचं, वाकड्यात सरळ जायचं. काही माणसाचा जन्मच त्याच्याकरता असतो का काय नष्ट, सतत वाकडं बोलत राहतात. त्या माणसांनी ज्ञानोबारांची ती एकतरी ओवी अनुभवावी म्हणण्यापेक्षा वाचावी तरी कमी मिठुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. कधीतरी एकदा ही ओवी कधीतरी वाचली म्हणजे कळेल की नेमकं माणसाचं बोलणं कसं असावं. अहो काय आहे, आपल्याकडे भारतीय संस्कृती, आपली महाराष्ट्राची संस्कृती अशी सांगितली जाते, माणसाचं बोलणं कसं आहे, माणसाचा वेश परिधान करणं कसं आहे, माणसाचं वागणं कसं आहे आणि माणसाच्या अंगातली नम्रता कशी आहे, त्याच्यावर त्या माणसाचं व्यक्तिमत्व ठरत असतं. विठ्ठल सगळीकडे महाराज, हा निकष सगळीकडे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा वारकरी कसा असावा याची जेव्हा काहीतरी तत्वप्रणाली जेव्हा बनवली जाईल तेव्हा त्याचं बोलणं कसं असावं, त्याचा वेश कसा असावा, त्याच्या अंतःकरणातल्या भावना कशा असाव्या, त्याच्या ठिकाणी असलेली नम्रता कशी असावी, नम्र झाला होता याने गोंडिली अनंता, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. वारकरी शब्दाची ही सगळी लक्षणं खऱ्या अर्थाने सांगितली जातात की त्याचा वेश कसा असावा. बऱ्याच ठिकाणी काही महाराज लोक जर बरमुडावर चालले, काय मला सांगा आता यांना महाराज म्हणायचं कसं काय? कीर्तनकार माणूस आणि बरमुडावर जर फिरायला लागला तर कसा काय फिरायला लागेल? आपण काय कपडे घालावे त्याला कपडे नाही. मी कुणाचंच बोलत नाही, मी आपलं जनरल बोलायला लावून घ्यायला मला काही माहित नाही, हे मी माहित असूनच बोलतोय. काय वेश काय असावा, वेश कसा असावा? कीर्तनामधले सुद्धा आपल्या महाराजांना विचार. आम्ही लहानपणापासून विभीषण महाराजांनी
फळावर सगळी राहिलेली मंडळ. वारकरी, जुने वारकरी बघा, त्या आपल्याकडे काही काही ठिकाणी नियम असे आहेत महाराज, धोतर असल्याशिवाय टाळ द्यायचाच नाही. धोतर, नेहरू शर्ट, टोपी असलीच पाहिजे. आणि धोतर आणि डोक्यावर विना असल्याशिवाय विना द्यायचाच नाही. तुमचं नाही, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणलं तर उद्या तेही यायची नाही. फार होत आहे कडक कार्यक्रम होता दादांच्या काळात. तरच विना द्यायचं. फार दादांच्या काळात कडक. आता महिनावारीला जर आमच्याकडे महिनावारीला फळावर जर एखाद्याचा टाळ चुकला तर मी त्याला चुकला म्हणत नसतो. ती येतच नाही पुढल्या वारीला. मी म्हणत असतो वा वा तुझ्यासारखा टाळकरीच आता कडक बोलले ना. त्या मी परवा बोललो की तुम्ही होता बोललो नाही, अष्टाला बोललो मी. दंडोपंत दादाच्या फळावर नियम आहे मला, आजही ते नियम सांभाळले जातात. 4000 अभंग पाठ असल्याशिवाय कीर्तन करायला द्यायचं नाही. 3000 अभंग पाठ असल्याशिवाय शिलेकरी व्हायचं नाही. 2000 अभंग पाठ असल्याशिवाय चाल म्हणायला द्यायचं नाही. आणि 1000 अभंग पाठ असल्याशिवाय टाळ घ्यायचा नाही. इतके कडक नियम संप्रदायाचे आहेत. संप्रदाय कोणी उगाच असा उभा राहिलेला नाहीये. इतक्या कडक नियम आणि संप्रदाय सांभाळला जातो. आता ते दुर्दैवाने नियम लागू होत नाही ती गोष्ट झाली. हे जर नियम लावायला लागलो तर हे जे 6 जण आहेत का नाही तेही पुढल्या वर्षी नसायचे. माझ्या दुर्दैवाने सुदैवाने परिस्थिती अलीकडल्या काळामध्ये नाही. संप्रदायातल्या किती सूक्ष्म गोष्टी आणि सूक्ष्म बाबी सांगितल्या जातात. कीर्तनामध्ये श्रवण भक्ती कशी असावी, कीर्तनातली कीर्तन भक्ती कशी असावी, कीर्तनातली स्मरण भक्ती, ह्या नवविध भक्ती बघा ना. भागवताने सांगितलेल्या श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या नवविध भक्तीने जे युक्त आहे ते कीर्तन. कीर्तनाच्या ज्या विविध भूमिका सांगितल्या जातात ते त्याच्यातून सांगितल्या जातात. वेणुगीतामध्ये त्या सगळ्या भूमिकांनी सांगितलं कृष्णा सकाळच्या वेळेला वेणू वाजवत जाऊ नको. तुझी वेणू गोड आहे, तुझ्या वेणूचा आवाज फार माधुर्य आहे, पण आम्ही स्वयंपाक करताना मात्र वाजवू नको. भगवंतांनी विचारलं पण का? माझी वेणू, मी त्या वेणूचा मालक, मी केव्हाही वाजवेन, मला काय तुझा संबंध? तुम्ही मला सांगायची कोण? बघा एखाद्याला जर म्हटलं का कीर्तनात बोलू नको तर ती म्हणतो तुला काय संबंध? तसा एक कार्यक्रम गोपिकांनी सांगितलं, विनंती केली पण भगवान ऐकायला तयार नाही. शेवटी गोपिकांनी सांगितलं आम्ही का म्हणतोय हे कारण तरी ऐकतोस का? हा बोल काय? ऐका कारण किती गोड सांगितलंय. गोपिकांनी सांगितलं कृष्णा तुझी ही जी वेणू आहे का त्या वेणूचा आवाज कानावर पडल्यानंतर आमचं हृदय द्रवीभूत होतं याच्यात नवल नाही. आमचं हृदय द्रवीभूत होतं याच्यात नवल नाही. अरे कृष्णा आम्ही सकाळी स्वयंपाक करायला बसलेलो असतो आणि त्या चुलीमध्ये लाकडं घातलेली असतात, अग्नी पेटलेला असतो, स्वयंपाक चालू असतो आणि तुझ्या वेणूचा आवाज आल्यानंतर त्या लाकडातला अग्नी सुद्धा विझून जातो, तो सुद्धा द्रवीभूत होते ती लाकडं, आमचा स्वयंपाक होत नाही म्हणून म्हणतोय आम्ही तुला. ही अग्नीवर सुद्धा प्रभाव करणारी वेणू आहे, आमच्या हृदयावर करते याच्यात काय नवल. ही वेणू सामान्य नाही. मला आता ही विषय इतका वाढेल की या वेणू करता असलेलं लाकूड कोणतं आहे, ते कुणी दिलं आणि ते कृष्णाकडे का आलं याची स्वतंत्र चर्चा भागवतामध्ये. पण मला फक्त पुढला विषय मांडायचा आहे. झालो पोटी शीतळ. ऐका ती वेणू का तुझ्या जवळ आहे? गोपिकांनी विचारलं. भगवंतांनी सांगितलं मला आवडते. का आवडते? 3 कारण सांगितली. त्यातलं 3रं कारण महत्वाचं आहे. ऐका पहिलं कारण भगवान म्हणतात ही वेणू मी वाजवल्याशिवाय वाजत नाही म्हणून मला आवडते. म्हणजे मी बोलल्याशिवाय बोलत नाही म्हटले म्हणून आवडते. 1 जेव्हा जेव्हा बोलायचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ती मधुरच बोलते म्हणून मला आवडते. 2 आणि 3रं कारण सांगू, या वेणूमध्ये इथून तिथून कुठेही गाठ नाही म्हणून मला ही वेणू आवडते. झालो पोटी शीतळ. संत वेणूमध्ये 2 गोष्टी झाल्या. 1 पायी मिठी पडली तो. 2 संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. 3री गोष्ट सांगतात भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. भव या शब्दाचा अर्थ संसार आणि नदी संसार रूपी नदीचा तारा झाला म्हणजे संसार रूपी नदी आम्ही तरुण गेलो या उत्तरा प्रसादे. संसाराला नदी का म्हटलं? 2-3 कारण माझ्या मनातली सांगून पुढे जातो. संसाराला नदी का म्हटलं ऐका. किंवा ही नदीची उपमा संसाराला का दिली? नदी कोणाकरताही प्रवाहित व्हायचं थांबत नाही. बरोबर आहे. नदी कोणाकरता थांबत नाही तसा संसार कोणाकरता थांबत नाही. आगे से आया पीछे से आया आगे ढकाया चालूच आहे. ते कोणाकरता थांबत नाही. काही काही लोक फार म्हणतात, फार म्हणत राहतात. आमच्या वडील गुरुवारी जाता सांगत असतात. काही काही लोक म्हणतात मी गेल्यानंतर कसं होईल.
दादा म्हणायचे तू फक्त जाऊन बघ काही होत नाही. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, जिथे आहे ते चाललेलंच असतं. या संसाराचं स्वरूपच असं आहे, संसरती म्हणजे सतत सरकत सरकत राहणं हे संसाराचं स्वरूप आहे. त्यामुळे नदी जशी प्रवाहित होते तसा संसार हा प्रवाहित होतो. नदी खाणारा धावे पाणी ज्ञानोबा बोलतात, तसा संसार सुद्धा अधपतनाकडे धावतो. नदी दुथडी असते तसा संसार सुद्धा जन्म आणि मरण अशी दुथडी आहे. नदीमध्ये यमुना सारख्या नदीमध्ये कालियासारखा सर्प आहे, तसा संसार रूपी नदीमध्ये काम क्रोधाधिक सर्प आहे, भव नदी. त्यामुळे या संसाराला नदी म्हटलं. महाराज सांगतात भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. 3 गोष्टी झाल्या. काय काय गोष्टी झाल्या ऐका. संतांची भेट झाली पायी मिठी पडली तो. संतांची भेट झाली संदेहाची सुटली गाठी झालो कोठी शीतळ. संतांची भेट झाली भवनदीचा झाला तारा. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा सांगतात, संत भेटीमध्ये मांगल्य आलं, अभंगाचं शेवट. संदेहाची सुटली गाठी झालो बोटी शीतळ. अभंगाचं शेवटचं चरण पहा. तुका म्हणे मंगळ आता. महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये मंगलाची अवस्था प्राप्त झाली. ही मंगलाची अवस्था कोणी दिली? कोण दाता याहुनी? याहुनी दाता कोण? संतांच्या शिवाय दुसरा कोणी दाता नाही. संतांच्या शिवाय हे दातृत्व कोणी दिलेलं नाही. ऐका, मी एक श्लोक सांगतो आणि एक छोटी कथा सांगून हा विषय सगळा संपवतो. शास्त्रामध्ये एक श्लोक असा आलाय, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानं समाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिस्मरेत. शास्त्र सांगतात 100 कामं सोडा जेवण करा, 1000 कामं सोडा स्नान करा, लाखो कामं सोडा दान करा आणि कोट्यावधी कामं सोडा हरिनाम घ्या. ही शास्त्राची भाषा आहे. या 4 गोष्टी शास्त्राने सांगितल्या. लाखो कामं सोडा आणि दान करा. दातृत्व हे फार सूक्ष्म असतं. त्या महाभारतामध्ये कर्णाचं दातृत्व सांगितलं जातं. सकाळच्या वेळेला दाढी करायला बसला म्हणे आणि कोणीतरी दारात याचं काला आणि म्हणायला लागला काहीतरी मला दान करा, भिक्षा द्या, भिक्षा द्या.
त्या कर्णाने विचार केला आता सकाळी काय द्यावं. इकडे तिकडे पाहिलं, दाढी करण्याकरता जे पाणी लागतं, पाण्याकरता जी वाटी लागते ती वाटी सोन्याची होती. मी कर्णाची सांगतोय, आपली प्लॅस्टिकची फुटलेली असते ती कर्णाची. त्याला ती डाव्या हाताने उचलली पण तशीच देऊन टाकली. डाव्या हाताने सोन्याची वाटी देऊन टाकली. ते याचकाने घेऊन नीट घेऊन जावं. तो याचक म्हटला अहो कर्ण, आंघोळ करा आणि मग दान करा ना. कर्णाने सांगितलं हे बघ, शास्त्राने सांगितलंय लाखो काम सोडा आणि दान करा, त्यामुळे आंघोळ करूनच दान करावं असं काही नाही. मला वाटलं ना लगेच देऊन टाकलं. तो म्हटलं अहो पण डाव्या हाताने दिलं तुम्ही, ही वाटी डाव्या हाताने दिली, कमीत कमी डाव्या हाताची वाटी उजव्या हातात घ्या मग दान करा ना. कर्णाने इतकं गोड उत्तर दिलं. कर्णाने सांगितलं वेड्या, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर माझं मन बदललं तर काय करू. मन मध्ये बदल सांगता येत नाही. रात्री इकडं दुसऱ्या दिवशी तिकडं काय सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. त्यामुळे कळत नाही म्हटले. इकडं सूक्ष्म दानाचा महिमा सांगितला जातो. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, माणकोजी महाराज बोलले, कुठे दिव्य परंपरा, भव्य परंपरा, जगद्गुरु तुकोबारांच्या समकालीन असलेली परंपरा. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं अशी परंपरा. विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. माणकोजी महाराज धामणगावामध्ये कोणी आलं की नाही म्हणायचे नाही. कोणी यावं त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यावं. पांडुरंगाने विचार केला की एकदा ही माणकोजी महाराजांची परीक्षा घ्यावी. पांडुरंगाने एका फकीराचं उदाहरण केलं. धामणगावामध्ये सकाळच्या वेळेला हजर राहिला. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर माणकोजी महाराजांची 2 नंबरची भागीरथी नावाची सून सुपामध्ये ज्वारी गहू तांदूळ घेतलं, बाहेर आली आणि त्या फकीराला हे ज्वारी गहू तांदूळ देऊ लागली. त्या फकीराने म्हणजे पांडुरंगाने सांगितलं भागीरथी मला हे गहू ज्वारी तांदूळ असलं काही नकोय म्हटले. मग काय हवंय, तू एक काम कर, तुझ्या सासऱ्यांना बाहेर पाठव, माणकोजी बोधले महाराजांना बाहेर पाठव, मला जे पाहिजे ते मी त्यांच्याकडे मागतो, तुला नाही सांगणार. महाराज ती आतमध्ये गेली. माणकोजी महाराजांना विनंती केली, बाबा कोणीतरी बाहेर आले, तुम्हाला बोलवतंय. महाराज बाहेर आले, दोन्ही हात जोडले. काय पाहिजे फकीर बाबा, बोला. त्या फकीराने विचारलं, माणकोजी महाराज मला जे पाहिजे ते तुम्ही नक्की द्याल, माझ्याकडे असेल तर नक्की देतो. मग नीट ऐका म्हटले, काय, मला जे पाहिजे ते असं आहे, माझं शरीर जीर्ण झालंय, मी फकीर आहे, मला एका जागेवर थांबता येत नाही, पण माझी सेवा माझ्याच्याने करणं होत नाही. त्यामुळे माझी विनंती एकच आहे, मला दान एकच मागायचं आहे, तुमची आत्ताची जी भागीरथी नावाची सून आहे का नाही, तीच मला दान करून टाका. असं कुठं असतं का? सुनेला कुणी दान मागितलं, सुनेला दान कुणी केलं? महाराजांच्या अंगावर काटा उभारला. कसं शक्य आहे? फकीरांनी सांगितलं मला ते काही माहित नाही, तुम्ही देतो म्हटला होता, तुम्ही दिलं पाहिजे. आता माणकोजी महाराज आतमध्ये गेले, आपल्या बायकोला ममताईला सगळा विषय सांगितला. दोघं एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. होय म्हणावं का नाही म्हणावं हा सगळा विचार चालू होता. माणकोजी महाराजांचा 2 नंबरचा मुलगा यमाजी, भागीरथीचा पती तिथं आला आणि यमाजीने विचारलं, बाबा काय झालं, कारण आहे लागला. माणकोजी महाराजांनी सांगितलं, काय सांगू तुला, नाही काय सांगायचं काय, कोणीतरी याचक दारामध्ये आलाय, त्याला जे पाहिजे ते देऊन टाका ना. माणकोजी महाराजांनी सांगितलं, अरे यमाजी तो मागतोय ते सामान्य नाही, तुझ्या बायकोला म्हणजे माझ्या भागीरथी नावाच्या सुनेला दान करा असं तो मागतोय, आणि कसं होय म्हणून. यमाजी 2 मिनिटं शांत झाला आणि यमाजीने सांगितलं, बाबा कोणती वस्तू दान करायची आणि कोणती वस्तू दान करायची नाही हे सांगायचा अधिकार आमच्या मुलांचा नाही म्हटलं. या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुमचा अधिकार आहे, फक्त आम्हाला एकच माहिती आहे, आपल्या दारातून रिकाम्या हाताने कुणी जाऊ नये. वडील आणि मुलगा याच्यातले संवाद कसे असावे हे संत चरित्र वाचल्यानंतर कळतात. महाराजांना एकीकडून आनंद वाटत होता की माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, पण जिच्या संबंधाने हा विषय चालला ती भागीरथी एका कोपऱ्यात होती. महाराजांनी भागीरथीला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि भागीरथीलाच विचारलं, भागीरथी तू सांग, या फकीराला मी तुला दान करून टाकू का न टाकू, काय करू सांग. भागीरथी रडत होती, पण रडता रडता भागीरथी हसायला लागली. रडणं योग्य आहे, हसणं योग्य नाही. का हसायला लागली, का हसते? भागीरथीने सांगितलं, बाबा आज मला दुःखही होत आहे आणि आज मला सुखही होत आहे. सुख कशाचं होतं आणि दुःख कशाचं होतं? भागीरथीने सांगितलं, बाबा आनंद मला याचा वाटतोय की तुमच्यासारख्या सत्पुरुषाच्या घरामध्ये सून म्हणून आलेल्या दिवसापासून मी विचार करत होते की माझा कुठंतरी तुम्हाला उपयोग पडावा, मी कुठंतरी तुमच्या उपयोगी पडावी, माझी कुठंतरी तुम्हाला सेवा करता सेवेला उपयोगी पडावी. आज मला आनंद होतोय की कमीत कमी दान करण्याच्या तरी मी उपयोगी पडते. पण एकीकडून दुःख वाटतंय की एकदा दान करून टाकल्यानंतर राहिलेल्या आयुष्यामध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला मिळणार नाही, याचं मात्र दुःख वाटतंय. अशा सुखदुःखामध्ये तिघच्या तिघ रडायला लागले. जड अंतःकरणाने माणकोजी महाराजांनी भागीरथीचा हात घेतला आणि त्या फकीराला देऊन टाकला. सुन केली दान भागीरथी.
भागीरथीला घेऊन तो फकीर निघाला. धामणगावातल्या सगळ्या महिला माता वर्ग एकत्रित झाला. त्या फकीराला हात जोडायला लागल्या. काय चाललंय, का घेऊन चाललास? तू काही घेऊन जा, पण भागीरथीला घेऊन जाऊ नको. नाही नाही, मला दान केलं, मी घेऊन चाललो. शेवटी काही बायांनी सांगितलं, फकीर बाबा कमीत कमी खाणाराने ओटी तरी भरू द्या तिची. फकीरांनी सांगितलं, ओटी भरण्याच्या निमित्ताने लपून ठेवलं तर एक काम करतो, तुमच्या प्रत्येकीच्या घरामध्ये भागीरथीची ओटी भरण्याकरता मी स्वतः येतो म्हटलं. त्याच्यात त्या फकीरातल्या पांडुरंगाला असं सांगायचं होतं, माझ्या भक्ताचा अवतार जिथं आहे तिथल्या प्रत्येक घराघराला मी पाहिला होता. पांडुरंग सगळ्या धामणगावामध्ये घराघराला पाहिला होता. त्या भागीरथी नावाच्या सुनेला तो फकीर घेऊन जातो. राजुळा नावाचं एक जंगल धामणगावच्या जवळ 1 किलोमीटर 2 किलोमीटरवर आहे. आणि त्या राजुळ्यामध्ये कधी दिसावं कधी न दिसावं दृश्य अदृश्याचा खेळ सुरू झाला. त्या भागीरथीला कळेना, हा फकीर कधी दिसतो कधी दिसत नाही, असं का? दिसल्याबरोबर दोन्ही पाय पकडले आणि भागीरथीने विचारलं, बाबा तुम्ही कधी दिसता कधी न दिसता, असं का माझ्याशी नाटक करायला लागला, असा का खेळ खेळायला लागला? त्या फकीरांनी सांगितलं, भागीरथी तू माघारी जा, मला तुझी गरज नाही, मला फक्त तुझ्या सासऱ्याची परीक्षा घ्यायची होती, आता जा माघारी. भागीरथीने सांगितलं, असं होत नाही. दान केलेली वस्तू माघारी घेतली तर धर्मशास्त्र त्याला चोरी म्हणतो आणि माझ्या सासऱ्यावर असा चोरीचा आळी येऊ देणार नाही. जगली तर तुमच्या पायाजवळ आणि मेली तर तुमच्या पायाजवळ, हा निश्चय भागीरथीचा ऐकल्याबरोबर त्या फकीरानं फकीराचा वेश सोडला आणि त्या राजुळ्यामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. सुंदर असल्या पांडुरंगाला भागीरथीने डोळे भरून पाहिलं, चरणावर त्याच्या नतमस्तक झाली आणि मग भागीरथीच्या लक्षात आलं, माझ्या सासऱ्याने मला या फकीराला का दान केलं? कारण तुका म्हणी मंगळ आता कोण जाता यावं. ज्ञानेश्वर संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ. या अभंगाचा सगळा विचार जेवढा धावत्या वेळेमध्ये आणि अल्पमतीने मला करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. एका पवित्र भूमीमध्ये ही सेवा होती आहे, सोहळा होतो आहे. ढगे चिंचपूर या गावामध्ये हा असणारा एवढा भव्य दिव्य मला आठवत आहे. मी अगदी कॉलेजमध्ये असताना एकदा कीर्तनाला आलो होतो. त्या काळामध्ये थोडं स्वरूप लहान होतं, पण उत्तरोत्तर मात्र कीर्तेश्वर महाराजांच्या कृपेने या सप्ताहाचं स्वरूप मोठं होत चाललं. अनेक महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार या चिंचपूरमध्ये येऊ लागले. त्यांच्याकडून आपल्याला ज्ञानदान या ठिकाणी होऊ लागलं. या परिसरातला एक मोठा सप्ताह म्हणून चिंचपूरकडे पाहिलं जातात. त्याला कारण 2 आहे. एक महाराजांची कृपा आणि दुसरं या गावाचं असणारं सहकार्य. त्यामुळे हा एकट्याचा खेळ नाही, सगळ्या गावांनी सहकार्य केल्यानंतर तो उत्सव वाढत असतो. सगळं गाव, मग त्याच्यात विशेष करून तरुण मंडळी या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त सहभागी असतात. त्यामुळे त्या सगळ्या तरुणांना भगवंताची आणि महाराजांची कृपा अखंड लाभावी एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. एका होणी बळीरे अशी गायक मंडळी आहे. खरं तर अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आमच्या गाठीभेटी होतात. खरं तर ही खूप मोठी मंडळी आहे. मी आपल्या चिंचपूरकरांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल की अशा इतक्या गोड आवाजाची आणि गोड हाताची माणसं आपल्या वारकरी संप्रदायात आहेत. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. ही माणसं जर दुसरीकडे गेली असती तर आपला काय फायदा झाला असता. पण ही माणसं आपल्यात आहेत, वारकरी संप्रदायात. रोज कीर्तनाला इथं साथ करतात. रोज कीर्तना तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या अभंगाला आळवतात. त्यांच्या स्वराला आणि त्यांच्या कंठाला ज्ञानोबाराय तुकोबारांचा स्पर्श झालेला आहे आणि त्यामुळे नक्की ज्ञानोबाराय तुकोबारांची कृपा या सगळ्यांच्या अंतःकरणावर या मंडळीवर आहे. त्यामुळे या मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो. सगळे अगदी माझ्या परिचयाची आणि नित्याची माझी मंडळी आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळी ऐकणारी मंडळी ही परिसरातली जीवाभावाची मंडळी. कारण मला आठवतंय मी लहानपणी ज्यावेळेस भूम भागामध्ये भूमला वगैरे यायचो ही सगळी मंडळी असायची. तेव्हा काही फार मला असं काही फार येतं अशा म्हणजे आता येतंय अशाचा भाग तेव्हा काही फार येत होता अशाचा भाग नाही. परंतु हा बोधली महाराज परंपरेला प्रेम करायची ही सगळी मंडळी. माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या परंपरेवर ज्या कुळामध्ये मी जन्माला आलेलो आहे त्या कुळावर प्रेम करणारी आणि निष्ठा ठेवणारी आपण सगळी मंडळी आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. चिंचपूर मधला हा परमार्थ उत्तरोत्तर वाढत राहावा. ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही अंगाने हे स्वरूप अखंड वाढावं. पुन्हा एकदा चिंचपूर ग्रामस्थांना
धन्यवाद देतो की तुम्ही या ग्रामदैवताचं कीर्तीश्वर महाराजांचा पुण्यतिथीचा सोहळा इतक्या भव्यतेने आणि दिव्यतेने काकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा करत आहात. पुन्हा एकदा ही सेवा महाराजांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी महाराजांच्या चरणी आणि काकांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. म्हणायची का संपवायचं
ah
महाराज